कर्क रास कर्क राशीच्या जातकांना कुटुंबातील वातावरण ह्या आठवड्यात अत्यंत संवेदनशील असणार असून तुमच्या मनात जुने प्रश्न पुन्हा डोकावू शकतात. कामाच्या क्षेत्रात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. तुमच्या व्यवसायात तुमच्या कल्पक स्वभावामुळे नवीन संधी निर्माण होतील आणि त्या संधीचा योग्य फायदा घेण्यास तुम्ही सक्षम व्हाल. जुने ग्राहक पुन्हा संपर्क साधतील, त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल. नवीन गुंतवणूक योजना प्रस्तावित होतील. सरकारी कामकाजात अडथळे येऊ शकतात, म्हणून कागदपत्रांची तपासणी योग्य पद्धतीने करून घ्यावी आणि त्याच्यातील कमतरता दूर कराव्यात. नोकरी करणाऱ्यांसाठी या आठवड्यात वरिष्ठांकडून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे कामातील अनिश्चितता दूर होईल. मनातील भीती आणि द्विधा समाप्त करण्यासाठी ध्यान व प्राणायाम उपयोगी ठरतील, कारण मानसिक शांतता तुमची ऊर्जा वाढवणार असून प्रेमसंबंधामध्ये साथीदाराकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल, त्यामुळे नाते अधिक मधुर होण्याची शक्यता प्रबल आहे. जोडीदारासोबत काही गैरसमज झाले असले तर ह्या आठवड्यात ते दूर करण्यासाठी नवीन संधी मिळेल, त्यामुळे संवाद वाढवणे आवश्यक आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास पचनासंबंधित त्रास कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात जाणवू शकतो, त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि शक्यतो जड पदार्थ आहारात ठेवू नका. जुनी आजारपणे ह्या आठवड्यात डोकावू नयेत, म्हणून नियमित तपासणी आवश्यक राहील. रक्तदाब व साखर नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याकडे कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अधिक लक्ष देणे आवश्यक आहे, कारण त्यांना भावनिक आधाराची आवश्यकता जाणवणार आहे. संततीसंबंधी काही चांगली बातमी ह्या आठवड्यात तुम्हाला कळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि आत्मविश्वास देखील वाढेल. वाहन खरेदी किंवा दुरुस्तीची गरज निर्माण होऊ शकते, त्यामुळे आर्थिक खर्च वाढण्याची शक्यता या आठवड्यात आहे. जमीन जुमल्याशी संबंधित व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता असून कागदपत्रांमध्ये काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. नवीन करार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे लाभदायक ठरेल, जेणेकरून भविष्यातील अडचणी टाळता येतील. मनात आकस किंवा राग निर्माण होऊ नये, म्हणून कर्क राशीच्या जातकांनी भावनांना योग्य दिशा देणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एकाग्रतेत कमतरता जाणवू शकते, म्हणून आपले गोल आणि प्राथमिकता पुन्हा निश्चित करणं आवश्यक आहे. धनलाभाच्या नवीन संधी मिळतील, परंतु त्या जपून वापरणे आवश्यक आहे, कारण अनावश्यक खर्च वाढवू शकतात. महिलांसाठी हा आठवडा घरगुती कामांमध्ये वाढीचा संकेत देणार असून नवीन शिकण्याची संधी देखील देईल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना प्रेरणा मिळेल आणि नवीन प्रकल्पांच्या कल्पना सहज सुचतील, त्यामुळे आत्मविश्वास वाढणार असून कर्क राशीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील, कारण मेंदूची ग्रहणशक्ती या काळात मजबूत राहणार आहे. प्रवासाची योजना अचानक तयार होऊ शकते आणि त्यातून महत्त्वपूर्ण अनुभव मिळू शकतात. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात रस वाढणार असून मनाला स्थैर्य आणि ऊर्जा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होईल. सामाजिक कार्यात भाग घेतल्यास मानसन्मान प्राप्त होईल आणि लोकांमध्ये तुमची छाप अधिक दृढ होईल. तुमच्या अंतर्ज्ञानाची ताकद ह्या आठवड्यात खूप वाढलेली असेल, त्यामुळे घेतलेले निर्णय योग्य ठरतील आणि नवीन मित्र किंवा सहयोगी तुमच्या जीवनात येऊ शकतात, ज्यामुळे कार्यक्षेत्रात लाभदायक वातावरण निर्माण होईल. घरातील वातावरणामध्ये अचानक बदल घडू शकतात, त्यामुळे परिस्थितीनुसार लवचिक राहणे कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात अत्यंत आवश्यक आहे. आर्थिक क्षेत्रात संयम ठेवल्यास लाभ मिळेल, अन्यथा घाईघाईत घेतलेले व्यवहार नंतर नुकसानकारक ठरू शकतात. प्रेमसंबंधामध्ये जुन्या गोष्टी पुन्हा उजाळा मिळणार असून नवीन नात्यात भावनिक जवळीक वाढेल. जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण करण्याकरता वेळ देणं आवश्यक असून तणाव वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. या आठवड्यात स्वप्नातून किंवा ध्यानाद्वारे काही संकेत तुम्हाला मिळू शकतात, त्यामुळे मन शांत ठेवणे अत्यावश्यक आहे. कुटुंबात सणासुदीचे वातावरण निर्माण होईल आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याची शक्यता आहे. लहान प्रवास तुम्हाला ताजेपणा देईल आणि मनातील ताण दूर करण्यास मदत करेल. महत्त्वाचे दस्तऐवज सुरक्षित जागी ठेवावेत, कारण विसरभोळेपणामुळे अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना हा आठवडा योग्य नाही, म्हणून स्थिती स्थिर होईपर्यंत थांबणे, वेट अँड वॉच ही मानसिकता ठेवणे आवश्यक आहे. व्यवसायात भागीदारी टाळावे, कारण ह्या काळात गैरसमजाची शक्यता अधिक असेल, त्यामुळे शांततेने काम करावे. महत्त्वाचे फोन कॉल किंवा ईमेल वेळेवर तपासावेत, कारण त्यातून लाभदायक संधी निर्माण होऊ शकतात. मनातील दडपण दूर करण्यासाठी स्वतःसाठी वेळ काढावा आणि आवडीचे काहीतरी करावे. कुटुंबातील लहान मुलांच्या संगतीत वेळ घालवल्यास मनावरचा ताण दूर होईल आणि आनंद देखील मिळेल.
जोडीदाराच्या सल्ल्याने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची गरज या आठवड्यात असणार असून त्यामुळे त्यांचे मत ऐकणे फायदेशीर ठरेल आणि कोणालाही दिलेली हमी वेळेत पूर्ण करावी, अन्यथा प्रतिष्ठेला तुमच्या धक्का बसू शकतो. धनु, कन्या व मीन राशीच्या व्यक्तींशी संपर्क लाभदायक ठरेल आणि त्यांच्या सल्ल्याने तुम्ही जो मार्ग आखाल तो सुकर होईल. घरात छोट्या दुरुस्तीसाठी खर्च करावे लागू शकतात, परंतु त्यातून घरातील ऊर्जा सुधारणार असून लक्ष्य साध्य करण्यासाठी चिकाटी आवश्यक आहे, कारण शिथिलता तुमचे नुकसान करू शकते. म्हणजेच आळस अजिबात करू नका. सकाळचा वेळ अत्यंत शुभ राहणार असून महत्त्वाची कामे त्या वेळात पूर्ण करावीत. तुमच्या बोलण्यावर लोक अधिक विश्वास ठेवतील, त्यामुळे सल्लागाराची भूमिका तुम्ही अधिक प्रखरपणे निभावू शकाल. संध्याकाळच्या वेळी मनावर नैराश्याचा प्रभाव वाढू शकतो, म्हणून संगीत ऐकणे हे कर्क राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात फलदायक ठरेल. या आठवड्यात गुरुचे शुभ प्रभाव तुमच्यावर असल्याने अडथळे दूर होतील आणि प्रगती दिसून येईल. बाहेर खाद्यपदार्थ शक्यतो टाळावेत, कारण पोटदुखी किंवा ॲसिडिटी वाढण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञान शिकण्याची उत्तम संधी मिळेल, ज्याचा लाभ पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात मिळेल. महिलांसाठी त्वचेशी संबंधित समस्या वाढण्याची शक्यता असून पाण्याचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. पुरुषांनी अनावश्यक राग टाळावा, कारण त्यांचा परिणाम नातेसंबंधांवर प्रतिकूल होऊ शकतो. एखादा मित्रास अचानक मदतीची गरज भासेल, त्यामुळे तुमची जबाबदारी वाढू शकते. धार्मिक स्थळी भेट दिल्यास मनोबल वाढेल आणि घरात शुभघटना घडतील. तुमच्या दुर्लक्षामुळे एखादी महत्त्वाची वस्तू हरवू शकते, तेव्हा योग्य ती सावधगिरी बाळगा. स्वतःच्या आरोग्यापेक्षा इतरांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्याल, ज्यामुळे भावनिक समाधान मिळेल. आर्थिक बाबतीत तुमचा प्रभाव आसपासच्या लोकांवर पडेल आणि ते तुमची मदत देखील मागतील. फायदेशीर संधी मिळाल्यास ती वेळेत पकडणे अत्यावश्यक आहे, कारण विलंब म्हणजेच आळस नुकसानकारक ठरू शकतो. मनातील द्विधा मनस्थिती दूर करण्यासाठी वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घ्यावेत व या आठवड्यात ग्रहस्थिती सुधारणार असून घरातील वातावरण शांत राहण्यास मदत होईल. कर्क राशीसाठी आठवड्याचा शुभ रंग आहे चंदेरी पांढरा. शुभ अंक आहे 2 व 7. शुभवार आहे सोमवार व गुरुवार. आणि कर्क राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर व 6 डिसेंबर. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, चंद्रदेवाच्या कृपेकरता येत्या सोमवारी शंकराला 1 पेलाभर गंगाजल अर्पण करा आणि ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा आणि त्यामुळे इच्छित शांतता आणि मानसिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल.